नमस्कार मित्रांनो, कसे आहात सगळे? मजेत ना? चला तर आपण एक बोंबीलच्या भाजीचं बेत करत आहेत आणि माझी पूर्ण रेसिपी बघा तुम्ही. आणि चला तर आपण सुरुवात करूया रेसिपीला. चला तर आपण बोंबीलची भाजीचं बेत करत आहोत. हा बोंबील घेतलेले आहे बघा, मी चांगले स्वच्छ धुवून घेतलेले आहे बोंबीलला. आणि एक मी कांदा चिरून घेतलेला आहे, कांदा भाजायचं घेतलेला आहे बघा. छान असं कांदा भाजायचा आहे माझं. त्याला असं कट करून घेतलेले आहे कांद्याला आणि मस्त त्याच्यावर ठेवलेला आहे. आणि कमी फ्लेम मध्ये त्याला कांद्याला मस्त भाजलेला आहे. भाजलेल्या कांद्याचा मसाला केला ना, इतका भारी वाटतो ना आणि छान पण लागती भाजी. बोंबलाची वगैरे तुम्ही मटणाची पण भाजी करू शकतात, बोंबीलची पण भाजी करू शकतात आणि कोणती पण मसाल्याची भाजी करू शकतात. पण कांदा भाजलेला ना स्वाद वेगळाच येतो कांदा भाजायचा बघा. असं मस्त छान असा कट करून घेतलेला आहे आणि मस्त कांदा भाजलेला आहे मी. चला तर आपण मस्त कांदा आपला भाजला गेलेला आहे, एकीकडे ठेवूया. आणि मिक्सर घेतलेला आहे बघा, मी मिक्सर घेतलेला आहे आणि मग त्याच्यात सगळं ग्राइंड करून घेते. आणि टमाटर घेतलेला आहे, बोंबलाला पण स्वच्छ धुवून घेतलेला आहे. आणि अद्रक आणि लसूणची पेस्ट मी त्याच्यातच करणार आहे, मसाल्यामध्ये काढणार आहे. आणि अद्रक लसूण धुवून घेतलेला आहे मी. थोडासा एवढा लसूण घ्यायचा आणि एक छोटासा तुकडा अद्रकचा घ्यायचा. आणि टमाटर पण मस्त चिरून घेते मी आता. छान असं टमाटर चिरला गेलेला आहे. आता मी मसाला काढते आहे. मस्त टमाटरला पण घेऊन घेते. मस्त चिरला गेलेला आहे टमाटर. आणि हे कांदा आणि कांदा पण घेते आहे. लसूण मस्त असं लसूणाची असे मस्त पाकळ्या चिरून घेतलेल्या आहेत. आणि मी आता ग्राइंडर मध्ये टाकते आहे. तुमच्या भाषेत काय म्हणतात मला कमेंट्स मध्ये सांगा तुम्ही. आम्ही तर मिक्सरचं भांडच म्हणतो त्याला. आणि हा बघा, मी कांदा असा मस्त भाजून घेतलेला आहे. कांदा पॅनवर छान असं कांदा टाकून देते भाजलेला. सुगंध मस्त येतो त्या कांद्याचा. छान मस्त टाकून घ्यायचं. तुम्ही माझे मागचे पण व्हिडिओ बघितले असेल, मी कशी ग्राइंड करते. आणि कांदा म्हणजे फक्त कांदा नाही भाजत मी, तव्यावरच भाजते. पण आता मी हे कांदा भाजायचं आणलेला आहे. पॅन मिळतं भांड्यावाल्यांकडे बघा. छान असं कांदा भाजायचा आणलेला आहे. मस्त भाजला जातो कांदा. मी आता ग्राइंड करून घेते हे सगळं. कांदा लसूणची पेस्ट आणि थोडीशी कोथिंबीर पण घालते. आणि अद्रक लसूण टाकलेला आहे त्याच्यामध्ये बघा. नुकतीच लाईट गेलेली आहे. मी आता थोड्या वेळाने लाईट आल्यावरती मसाला काढते मिक्सर मध्ये आणि तुम्हाला दाखवते. लाईट आलेली आहे. चला तर आपण ग्राइंड करून घेऊ मिक्सर मध्ये. आणि भाजी ग्राइंड करून घ्यायचं मिक्सर मध्ये. तुम्हाला दाखवते छान असे आपले बोंबील पण भिजताय बघा. पाण्यामध्ये भिजून ठेवायचं, मस्त नरम होतात ते. झालेला आहे आपला मसाला बघा, छान असं बारीक. चला तर आपण भाजी करायला सुरुवात करूया. तर मी एक पातेलं घेतलेलं आहे, म्हणजे भगोणं म्हणतात आम्ही. तर 1 चम्मच घेतलेला आहे. त्याच्यात मी आता तेल टाकते. किंवा तेल टाकते 2-3 पळ्या. प्रमाण जास्त राहिलं तर मग थोडं तेल पण जास्त घ्यायचं, म्हणजे भाजी पण चांगली येते. आता हे बोंबील मस्त तळून घेते त्याच्यामध्ये. छान असे बोंबील तळून घेते आणि मस्त फ्राय करून घेते बोंबलाला.
पहिले फ्राय करून घ्यायची छान अशी, मग मसाल्यात सोडायची त्याला. बघा तळूनच घ्यायचे बोंबीला, जसं आपण मच्छी आणतो, फिश आणतो ना, फिशला पण तळून घ्यायचं, मग मसाल्यात सोडायचं. खूप भारी भाजी होते. काढून घेते मी आता. तळल्या गेलेली आहे आपली बोंबी. बघा मस्त वास पण सुटलेला आहे फिश सारखा. बदाम तिकडे असेल ना बघा. थोडं कमी तेल पडलेलं आहे तळल्यामुळं, जास्त तेल लागलं. बघा आता मी मिर्च मसाला सगळं टाकते आहे. तेल गरम झालेलं आहे आपलं. आपले बोंबील तर आपण तळून घेतलेले आहे मस्त. आता मिरची टाकते मी, धण्याचा पूड, मसाला, हळद, थोडंसं जिरं, आणि हा आपण वाटून घेतलेला होता हा मसाला मी त्याच्यात टाकते आहे. हे बघा छान असं मस्त फ्राय करून घ्यायचं. आवडीने मुलं खातात भाताबरोबर, पोळीबरोबर. छान असं छान भाजी केली ना तर छान लागते, खायला पण छान मस्त वाटते. आणि मी माझ्या पद्धतीने केली की मग त्यांना पण आवडते मुलांना. साधी आपण केली तर नाही आवडत, मग हे कसं भाताबरोबर पण खातात. थोडे अशी छान लागते मटणासारखी, टेस्ट वेगळी लागते ना. आता या मसाल्याला मस्त भाजून घेऊ आपण तेलामध्ये मस्त. पूर्ण टाकून घ्यायचा हा मसाला याच्यामध्ये. मस्त पू द्यायचं त्याला छान असं. असा भाजून घेते आता छान असं. थोडंसं पाणी होतं ते सोडून देते त्याच्यामध्ये, धुवून टाकायचं. माझ्या मोठ्या कढईत करते मी भाजी, पण मला आज भगोन्यात करायला आवडतंय. छान असा परतू देते या मसाल्याला, मग त्याच्यात मी बोंबीलचे तुकडे सोडणार. आपला मसाला परतून झालेला आहे. आता मी हे बोंबीलचे तुकडे त्याच्यात सोडते आहे. छान अशी टाकून घ्यायची मस्त. लय भारी लागते भाजी. तिकडं बदाम फोडणं चालू आहे रुद्रांचं. बघा मी पीस टाकून दिलेले आहे बोंबीलचे, आणि या ताटामध्ये आपण बोंबील होते थोडंसं पाणी त्याचं सोडून द्यायचं. मस्त परतून घ्यायची याच्यामध्ये, छान असं होऊन जाणार. लागेल तेवढं पाणी आपण सोडू शकतो त्याच्यामध्ये. तुम्हाला किती, तुमचे मेंबर किती आहे घरामध्ये, बजेटनुसार तुम्ही बोंबील पण वाढवू शकता आणि भाजी पण वाढवू शकतात, मसाला पण वाढवू शकतात. जेवढे मेंबर आहे तेवढा मसाला पण काढा तुम्ही, त्यात हिशोबाने करा भाजी घरामध्ये. आमचे मेंबर कमी आहे तर मी थोडीशी भाजी केलेली आहे. बघा मी पाणी सोडून दिलेलं आहे त्याच्यात, आणि आता मीठ सोडून देते.
मसाला ग्राइंड करताना कोथिंबीर टाकायचं विसरू नका, त्याच्याने कलर छान येतो. बघा मी मीठ सोडलंय आता त्याच्यात. चवीनुसार मीठ घालायचं. टाकून दिलेलं आहे मीठ. भाजी होते आपली मस्त. तरी बघा किती छान आलेली आहे, तरी येते बघा मस्त. गॅसची फ्लेम बंद केल्यावरती तरी इतकी झकास येणार आहे ना, छान अशी मस्त. तुम्ही भाताबरोबर खा. तुम्ही जर तांदळाची भाकर करत असेल तर तांदळाच्या भाकरबरोबर पण छान लागणार आहे. आपली बाजरीची ज्वारीची भाकर खा, नाहीतर मग पोळी भात त्याच्याबरोबर पण खाऊ शकता तुम्ही. आणि तुम्ही पण खा आणि मुलांना पण खाऊ घाला. आपली भाजी होते बघा. बघा आपली भाजीला उकळी आलेली आहे मस्त. छान अशी भाजी पण झालेली आहे बघा. आता मी गॅसचा फ्लेम बंद करून देते. केला मी गॅसचा फ्लेम बंद आणि एकीकडे मी भात पण करून घेते आहे आणि पोळ्या पण टाकते आहे. फायनली आपली भाजी तयार झालेली आहे आणि आता मी भात पण टाकते आणि पोळ्या टाकून घेते. आणि जर माझा पूर्ण व्हिडिओ तुम्ही बघितला असेल तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि लाईक पण करा, शेअर करा आणि कमेंट्समध्ये नक्की सांगा कशी माझी भाजी झालेली आहे. जर तुम्हाला भाजी आवडली असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा, हक्काने सबस्क्राईब करा. बाय गाईज.